मित्रांनो, तुम्ही कमबॅक तर खूप सारे बघितले असतील, पण रेनॉल्ड डस्टर सारखे नाही. रेनॉल्डने त्यांची डस्टर परत इंडियामध्ये अनवील केली आहे. ही तीच गाडी आहे जी मिड साईज SUVला ओळख दिली. रेनॉल्डने डस्टरमध्ये खूप सारे फीचर्स आणि बरंच काही दिलं आहे, ज्याला आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत. तर मित्रांनो, आज आपण पाहूया रेनॉल्ड डस्टरबद्दल. तर आपण या गाडीचं इंजिन, पॉवर, फीचर्सबद्दल जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया गाडीचं इंजिन स्पेसिफिकेशन, ज्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. तर या गाडीमध्ये डिझेल इंजिन मिळणार नाही, पण विषय जर फन टू ड्राईव्ह फॅक्टरचा असेल तर ही गाडी नक्कीच असेल. नवीन डस्टरमध्ये आपल्याला 3 प्रकारचं इंजिन अवेलेबल आहे, पण सध्या 2च लॉन्च केलं आहे, तिसरं दिवाळीपर्यंत मिळणार आहे. तर पहिलं इंजिन असणार आहे 1 लिटर 3 सिलेंडर टर्बो इंजिन. हे इंजिन 100 हॉर्स पॉवर आणि 160 न्यूटन मीटर इतका टॉर्क तयार करेल, जे असणार आहे 6 गिअर मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. पाहिलं गेलं तर जास्त काय पॉवर नाही आहे, डिसेंट पॉवर या पर्टिक्युलर इंजिनमधून आपल्याला भेटेल. 2 नंबरवर येतं याचं पॉवरफुल इंजिन, जे की 1.3 लिटर 4 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन, जे की तयार करेल 160 हॉर्स पॉवर, 280 न्यूटन मीटर टॉर्क. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि ड्युअल क्लच ट्रान्समिशन सोबत येणार आहे. नंतर येतं याचं तिसरं इंजिन, जे की मायलेजसाठी खूपच स्पेशल आहे. ज्याला मायलेज हवं आहे त्यांच्यासाठी एक तर उत्तम पर्याय आहे. 1.8 लिटरचा हायब्रिड टेक इंजिन, म्हणजे या इंजिनसोबत आपल्याला 2 इलेक्ट्रिक मोटरचं कॉम्बिनेशन मिळणार आहे, ज्यांची पॉवर असणार आहे 160 हॉर्स पॉवर आणि 175 न्यूटन मीटर इतका टॉर्क. या इंजिनच्या मदतीने सिटी कंडिशनमध्ये ही गाडी 80% इलेक्ट्रिक मोडवर चालेल, ज्यामुळे आपल्याला फ्युल इफिशियन्सी खूपच मिळेल. ही गाडी आपल्याला मायलेज तर भरपूर देईल, पण किंमत तेवढीच मोजावी लागणार आहे, जसे की प्रत्येक हायब्रिड कारसारखं. तसं पण हे 2च इंजिन सध्या अवेलेबल असणार आहे. आता आपण येऊया अशा पॉईंटवर ज्याची आपण सर्वजण वाट बघत होतो, पण ते आलंच नाही. ग्लोबल डिझास्टरमध्ये रेनॉल्ड ऑल व्हील ड्राईव्ह कॉन्फिगरेशन ऑफर करत आहे, म्हणजे ज्याला ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शन पाहिजे ते घेऊ शकतात. पण आपल्या भारतामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शनच केलेलं नाही आहे. नवीन डस्टर फक्त फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे, जसे की बाकीच्या गाड्यांसारखं. न्यू रेनॉल्ड डस्टरची टोटल लेंथ आहे 4346 mm, रुंदी आहे 1815 mm, तर हाईट आहे 1703 mm, व्हील बेस आहे 2657 mm, म्हणजे डायमेन्शनमध्ये क्रॅटापेक्षा तर मोठी आहे. तर ग्राउंड क्लिअरन्स आहे 212 mm, जे की खूपच चांगली गोष्ट आहे. आता आपण पाहूया गाडीचं इंटेरियर आणि एक्सटेरियर. तर एक्सटेरियरमध्ये तर खूपच अट्रॅक्टिव्ह लुक आहे. बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगायला तुम्हाला लुक कसा वाटला. तर फ्रंटमध्ये आपल्याला LED हेडलाईटचा सेटअप मिळतो विथ आयब्रो शेप. खाली आपल्याला जुन्या डस्टरसारखा बंपर मिळतो. तर साईडमध्ये आपल्याला 18 इंचमध्ये अलॉय व्हील्स मिळतात आणि लोअर मॉडेलमध्ये 16 इंचची स्टील रिम मिळणार. तर गाडीच्या रिगर साईडमध्ये आहे त्रिकोणी टेल लाईट. तर साईडमध्ये आपल्याला 18 इंचमध्ये अलॉय व्हील्स मिळणार आहेत आणि लोअर मॉडेलमध्ये 16 इंच स्टील रिम मिळणार आहे. तर गाडीच्या रियर साईडमध्ये त्रिकोणी टेल लाईट मिळणार आहे, जे की कनेक्टिंग बारमध्ये आहे आणि पुढच्यासारखं मागेही बंपर मिळणार आहे. ओव्हरऑल लुक तर खूपच मस्त आहे या गाडीचा. तर या गाडीमध्ये आपल्याला 700 लिटरचं बूट स्पेस मिळणार आहे, पण ॲक्च्युअल बूट स्पेसचा 515 लिटरचा आहे, जे की पुरेसा आहे. आता आपण पाहूया इंटेरियर. तर नवीन डस्टरचा इंटेरियर टोटली डिफरंट आहे. तर आपल्याला ड्रायव्हर साईडमध्ये 10.2 इंचचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले मिळतो. सेंटरमध्ये 10.1 इंचेसची स्क्रीन आहे विथ वायरलेस एनरोलमेंट अँड ॲपल कारप्ले. फ्रंटमध्ये आपल्याला व्हेंटिलेटेड सीट मिळतात. नंतर इलेक्ट्रिक पॅनोरॉमिक सनरूफ